सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज कन्नूरकर महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी डॉक्टर कन्नूर आणि सर्व सहकारी यांनी हा एक महासत्संगाचा 3 दिवसांचा हा सोहळा आयोजित केलेला आहे। खूप वर्षानंतर या महासत्संगामध्ये येण्याचा प्रसंग येतोय। आणि काही अशी जीवनामध्ये व्यक्ती असतात की तिथं जाणं हे अत्यंत योग्य असतं, आणि त्यापैकी एक गणपतराव महाराज हे माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये डॉक्टर कन्नूरना माहीत आहे ते साक्षी आहेत। जितके वर्ष आश्रमाला झालेले आहे तितकाच वर्ष स्नेह महाराजांचा आहे, आणि त्यामुळं 1989 पासून शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी देह ठेवला। त्यावेळी सुद्धा काही क्षण मी तिथं होतो, आणि शेवटचा कार्यक्रम मी त्या ठिकाणी केलेला आहे। एक खूप महान एक विभूती, अत्यंत सात्विक, अत्यंत चिंतनशील आणि सरळ सोपं, ज्यांचं जीवनही इतकंच सरळ आणि सोपं होतं की त्यांच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या जवळ बसल्यानंतर काहीही न बोलता सुद्धा तुम्हाला तुमचं मन शांत आणि प्रसन्न होऊ शकेल, असे एक महान व्यक्तिमत्व, एक महान पुरुष होऊन गेले असो। आणि त्यांच्या निमित्तानं हा सत्संग आयोजित केलेला आहे। आपण हा सत्संग हा शब्द अनेक ठिकाणी अनेक अर्थानं वापरलेला आहे, पण आज मी सत्संग म्हणजे काय, शास्त्राप्रमाणे शास्त्राचा विचार काय आहे, त्या सत्संगाचं महत्त्व काय आहे आणि सत्संग काय आहे या विषयावर मी बोलणार आहे।
सत्संग, सत्चा संग म्हणजे सत्संग. सत्चा संग, संग व्यवहारामध्ये हा शारीरिकही संग होऊ शकतो, व्यवहारामध्ये जवळीक आला की तरीही संग होऊ शकतो, किंवा कोणतीही वस्तू कोणतीही व्यक्ती आपल्या सहवासामध्ये आली कीही त्याचा संग होऊ शकतो. मग या ठिकाणी सत्चा संग हा शब्द वापरलेला आहे. अर्थबोध सरळ आहे. सत्चा संग म्हणजे सद्वस्तूचा संग. पण खरोखरच आपल्या आयुष्यामध्ये जो काही आज व्यवहारामध्ये आम्ही या विश्वामध्ये जीवन जगतो, तो जो संग जो आहे तो कोणत्या प्रकारचा संग आहे? आज आपला जो संग आहे तो बाह्य विश्वातल्या विषयांचा संग आहे, प्रसंगांचा संग आहे, व्यक्तींचा संग आहे. परंतु या बाह्य विश्वातल्या वस्तू म्हणा, विषय म्हणा, व्यक्ती म्हणा, प्रसंग म्हणा, हे सगळे आपल्यापासून बाह्य आहेत. मग बाह्य विश्वातल्या विषयांचा संग खरोखर शरीरानं होऊ शकतो? खरोखरच हा संग शारीरिक होऊ शकतो? दोन माणसं जवळ बसली म्हणजे व्यवहारामध्ये तुम्ही संग म्हणू शकाल, जवळ जवळ बसली. पण त्या दोन माणसांना विचारा, ते कधीही दोन माणसं एकमेकात जवळ नव्हती. कळते का बघा? शरीरानं जवळ होती पण त्यांचं जे मन होतं ते त्यांच्यापासून दूर होतं. काळजीपूर्वक बघा. तसंच या जवळ बसण्यानं किंवा जवळीक येण्यानं, सामिप्य होण्यानं संग निर्माण होत नाही. संग निर्माण होण्यासाठी शरीराची नाही तर मनाची आवश्यकता आहे. आणि मनाची आवश्यकता म्हणजे त्या त्या विषयाची आमच्या मनामध्ये वृत्ती निर्माण होणं म्हणजे त्या विषयाचा संग होणं आहे. विषय बाहेर आहे, टेबल बाहेर आहे, पण या टेबलाचा संग जर माझा जर होत जर असेल तर तो या टेबलाला मी माझ्या चक्षुनी डोळ्यांनी पाहतो आणि पाहिल्यानंतर डोळ्यांचा आणि विश्वातल्या या टेबलाचा ज्या वेळेला संसर्ग होतो
त्या संगानं माझ्या अंतःकरणामध्ये टेबलाची विषयाची वृत्ती निर्माण होते आणि ती टेबलाची वृत्ती या साह्यानं मीचा आणि या विश्वातल्या विषयाचा म्हणजे टेबलाचा संग होतो की ज्या वृत्तीमुळं मी हे टेबल आहे असं जाणतो नव्हे, हे टेबल आहे हे मी प्रत्यक्ष अनुभवतो. बरोबर? म्हणजे जिथं, आता मी फक्त स्टेटमेंट मांडतो कारण वेळ थोडा अगदी, जिथं जिथं व्यवहारामध्ये संग आहे तिथं तिथं सन्निकर्ष आहे आणि तो व्यावहारिक दृष्टीनं शरीराचा, इंद्रियांचा आणि विषयांचा सन्निकर्ष आहे. पहिला भाग. आणि दुसरा भाग की हा सन्निकर्ष झाल्यानंतर अंतःकरणामध्ये त्या त्या विषयाची वृत्ती निर्माण होणं म्हणजे त्या विषयाचं ज्ञान होणं किंवा त्या विषयाची अनुभूती येणं की ज्यामधून मी हे टेबल अनुभवू शकतो. म्हणजे त्याचा अर्थ वृत्तीशिवाय, वृत्ती म्हणजे थॉट, संस्कृतमध्ये आम्ही म्हणतो विषयानुकार वृत्ती. टेबल असेल तर टेबलाकार वृत्ती, घट असेल तर घटाकार वृत्ती, वृक्ष असेल तर वृक्षाकार वृत्ती, सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, गोलक, पशु, पक्षी, माउंटन, सर्व विश्वातले जे जे म्हणून विषय आहेत त्या प्रत्येक विषयाची अंतःकरणामध्ये वृत्ती निर्माण होऊन त्या त्या विषयाचा संग निर्माण होतो. बरोबर? मग असा हा संग झाल्यानंतर ही जी मनातली वृत्ती आहे मग त्याला तुम्ही सत्संग म्हणू शकाल का? कारण वस्तूचा संग. बरोबर आहे? मग वस्तूचा संग आज जे माझ्या डोळ्यापुढं पंचज्ञानेंद्रियांच्या समोर हे संपूर्ण एंटायर क्रिएशन, स्थूल असेल, सूक्ष्म असेल, सूक्ष्मतर असेल, सूक्ष्मतम असेल, जे जे म्हणून मी अनुभवतो, जे जे म्हणून मी पाहतो, जे जे म्हणून मी ज्ञान घेतो, हे सर्व जे एंटायर क्रिएशन आहे इट इज अन ऑब्जेक्टिव्ह क्रिएशन. आणि इफ इट इज अन ऑब्जेक्टिव्ह क्रिएशन इट इज डिफरंट फ्रॉम माय सेल्फ. बरोबर आहे? माझ्यापासून हे विश्व हे संपूर्णपणे भिन्न आहे. नवे नवे मी या विश्वापासून भिन्न आहे. आणि मी आणि विश्व जर भिन्न जर असेल तर यांचा संग कशाने होणार? वृत्तीनं होणार. म्हणून वृत्ती असेल तरच संग होईल, वृत्ती नसेल तर संग कधीही होऊ शकत नाही. प्रत्येक अनुभूतीला, प्रत्येक ज्ञानाला वृत्तींची आवश्यकता आहे. परंतु आज जरी माझ्या अंतःकरणामध्ये या सर्व विश्वातल्या विषयांच्या वृत्ती जरी निर्माण झाल्या आणि या विषयांच्या वृत्तीनं विश्वातले विषय जाणले तरी याला आम्ही कधीही सत्संग म्हणत नाही. कारण पहिलं कारण, ज्या वस्तूंचं मी ज्ञान घेतो, ज्या वस्तूंचा मला आज संग आहे त्या सर्व वस्तू दृश्यत्वात, लॉजिक किंवा रॅशनल ॲनालिटिकल थिंकिंग, सर्व जे जे काही पाहतो ते दृश्यत्वात, ते दृश्य आहे. मग ते दृश्य जर असेल तर त्याला नाम आणि रूप आहे. ज्याला नाम आणि रूप आणि दृश्य आहे ते ते कार्य आहे.
म्हणून जे जे कार्य आहे, जे जे दृश्य आहे, जे जे नामरूपात्मक आहे, त्या प्रत्येकाला सुरुवात आहे आणि शेवट आहे, सांगायची जरुरी नाही आहे. प्रत्येक वस्तू निर्माण झालेली आहे आणि जशी निर्माण झाली त्याला आरंभ आहे आणि ज्याला आरंभ आहे त्याचा नाश हा अटळ आहे. का? कारण एकच कारण, काय बोल, सायंटिफिक. तिथे एक सीडी आहे, तिथे एक पुस्तक आहे, बियॉन्ड स्पेस अँड टाइम. आम्ही काय विचार करतो, अध्यात्म कुठं आहे, फार अजून लांब आहे या सायंटिस्टना. त्या म्हणजे जवळ आहेत पण अजून खूप लांब आहे. अजून जन्म घेतला पाहिजे त्यांना की संपूर्ण जे क्रिएशन जे आहे ते काय आहे, ते नाशवान आहे. लॉजिकल अँड सायंटिफिक. काय तर एव्हरीथिंग इज क्रिएटेड इन टाइम, इन स्पेस, बाउंड बाय टाइम अँड डिस्ट्रॉइड इन टाइम. बरोबर आहे. सगळंच क्रिएशन जर टाइम बाउंड जर असेल, जर काळामध्ये जर बद्ध जर असेल तर काळच निर्माण करतो आणि काळच सगळ्याचा नाश करतोय. म्हणजे सर्व संपूर्णपणे नाशवान आहे. सर्व जर नाशवान जर असेल तर संपूर्ण क्रिएशन हे अनित्य आहे, अशाश्वत आहे, नाशवान आहे, परिवर्तनशील आहे. आणि परिवर्तनशील, नाशवान, अनित्य जर असेल तर या अनित्य विषयांचा संग म्हणजे सत्संग नाही. बरोबर आहे. कारण का, ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या असतच आहे. आणि म्हणून आत्ता आमचा जो संघ जो चाललेला आहे तो असत संघ आहे, सत्संग नाही. कृपा करा, काळजीपूर्वक. तुम्हाला मी म्हणत नाही, आपण येणार आहे की संपूर्ण सगळ्यांचा संघ हा असतच आहे. मग असत संघ का, तर असत वस्तूंशी झालेला संघ, नाशवान वस्तूंशी झालेला संघ, विश्वातल्या विषयांच्याशी झालेला संघ हा असत संघ आहे. आणि असाच संघ आमचा आणि तुमचा जन्मभर त्या केल्यापासनं या जगात ज्या वेळेला अवतीर्ण झालो त्या क्षणापासून या क्षणापर्यंत फक्त रात्रंदिन आम्हा विषयांचा ध्यास. सांगायला नकोच आहे खरं म्हणत तर. रात्रंदिवस विषयांच्या मध्ये असलो तरीही विषय, माणसांच्या मध्ये असलो तरीही विषय. विषयांच्या पासून दूर जरी गेला, दूर कुठं जाणार. आता आपण कन्नूरला जाऊया. मी कितीदा आलोय तुम्हाला माहित आहे, किती वेळेला आलोय खरं मला सुद्धा माहित आहे. आता माझ्या डायरीत लिहिलेलं आहे मी किती वेळा आलोय कन्नूरला. किती वेळा तरी तिथं आलो असेल. आपण सर्वजण तिथं जरी गेला तरी सुद्धा विवंचना कुणाची स्टेजवर बसलेल्याची नाही. नंतर काय, बरोबर आहे डॉक्टर. आपण त्याचाच विचार करतोय सारखा. कन्नूरला सुद्धा सारखा रात्रंदिवस आम्हा 8-12-8 धावतायत सगळेजण. नुसते तुम्ही लोक कुठं तुमचं चिंतन आहे, कुठं म्हणजे तिथं सुद्धा गेला तरी असं सात संघ आहे. महाराज तिथं बसलेले आहेत पण महाराज काय बोलतायत तिथं नाही आहे लक्ष. अरेंजमेंट आणि नियोजन करणं हे आपलं आहे. म्हणजे आमचा संघ असत संघ आहे, सत्संग नाही. मग असा जर रात्रंदिन आम्हा असतचा जर संघ असेल तर याचं फळ काय आमच्या जीवनामध्ये काय होणार आहे? काही होणार नाहीये. भगवंताच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् प्रणश्यति. स्पष्टीकरण नको.
की या असतच्या संघानं फक्त आम्ही कन्क्लुडिंग 2 वाक्य बोलू शकतो. असतच्या संघानं आमचं मन संपूर्णपणानं, लक्षात घ्या, संपूर्णपणानं आमचं मन, मनातल्या वृत्ती या विषयाभिमुख आहे. विषयाभिमुख, विषयासक्त, बहिर्मुख आहे. आणि जितक्या माझ्या वृत्ती विषयाभिमुख, विषयासक्त, बहिर्मुख आहेत, तितक्या प्रमाणात राग, द्वेष, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, स्वार्थ, सर्व जे काही विकार जे आहेत, विकारांचा उत्कर्ष आपोआप होतो. ध्यायतो विषयान पुंसः. जर रात्रंदिवस हाच जर संघ असेल, विषयांच्या संघानं कधीही शुद्ध विचार येत नाही. विषयांच्या संघानं कधीही ईश्वराचं स्मरण होत नाही. विषयांच्या संघानं सद्गुरूंचं सुद्धा स्मरण होत नाही. विषयांच्या संघानं फक्त जर असेल तर रात्रंदिवस आमच्या मनात निर्माण होणारे विकार आहेत. आणि जितके विकार जास्ती तितकं आमचं मन अशुद्ध आणि कलुषित झालेलं आहे, गढूळ झालेलं आहे. मग असं जर मन जर असेल तर आत्ता जो संघ जो आहे तो सत्संग नाही. बस एवढा आता पुष्कळ. मग सत्संग म्हणायचं कशाला? की आपण सगळे एकत्र राहिलो तर सत्संग. आपण भजन करतोय म्हणून सत्संग नाही. काळजीपूर्वक लक्षात घ्या की सत्चा संघ. मग जर खरोखरच जर सत्चा जर संघ करायचा असेल तर सत्चा संघ बनण्यासाठी आपल्याला सद्वस्तूचा संघ केला पाहिजे. आणि सद्वस्तूचा संघ जर करायचा असेल तर सद्वस्तू कुठं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे, नाही का? नाहीतर का ढूंढो ढूंढो रे साजना ढूंढो. सगळं विश्व ढूंढतोय, सगळं विश्व भ्रमण करतोय, पण सर्व विश्व जरी भ्रमण जरी केला तरी तुम्हाला सद्वस्तू कुठं आहे ती कधी दिसणारच नाही आहे. मग सद्वस्तू जर दिसणारच जर नसेल तर का सत वस्तू ही इट इज नॉट वन ऑफ द ऑब्जेक्ट्स ऑफ द क्रिएशन. काळजीपूर्वक लक्षात घ्या की सद्वस्तू ही वस्तू नाही आहे. सद्वस्तू हा घटपटादीप्रमाणे जे आम्ही या डोळ्यानं पंचमाभूतात्मक सर्व विश्व या इंद्रियाने पाहतो ती सद्वस्तू या विश्वामध्ये नाही. विश्वातली एक वस्तू नाही. एखाद्या ठिकाणी जाऊन सद्वस्तू घ्यायची आहे, मिळवायची आहे नाही. सद्वस्तू ही इट इज नॉट वन ऑफ द ऑब्जेक्ट्स ऑफ द क्रिएशन. ती वस्तूच नाही आहे. थोडं बोला. मग जर वस्तूच जर नसेल तर मग सत्चा संघ होणार कसा? बरोबर आहे ना? म्हणून सत्चा संघ जर करायचा असेल तर ती सद्वस्तू कुठं आहे त्याच्याकरता सद्वस्तू काय आहे हे कळलं पाहिजे, तरच सद्वस्तूचा संघ होईल. म्हणून सतची व्याख्या शास्त्रकाराने अनेक व्याख्या आहेत. एकच फक्त मी सांगेन. त्रिकालेपि तिष्ठति इति सत्. त्रिकाल अबाधित वस्तू इति सत्. की जी वस्तू भूत, वर्तमान आणि भविष्य हे तिन्ही काळामध्ये अखंडपणाने अस्तित्वामध्ये राहते. म्हणजे याचा अर्थ जर ती वस्तू भूत, वर्तमान आणि भविष्यामध्ये जर असेल तर जी वस्तू कधीही तिन्ही काळानं बद्ध नाही, तिन्ही काळानं मर्यादित नाही. म्हणजे जी वस्तू टाइम बाउंड नाही. सायंटिफिकली बियॉन्ड टाइम. अध्यात्म शास्त्र नॉट विदिन द रीच ऑफ द स्पेस टाइम अँड ऑब्जेक्टिव्हिटी. हा आईन्स्टीनचा सापेक्षिक सिद्धांत आहे. त्याच्या पुढे आम्ही जातोय. अजून आईन्स्टीनला 100 जन्म घ्यायला लागतील. खरोखर की खरोखर सद्वस्तू ही
जर देश काळ वस्तू परिच्छिन्न शून्य जर असेल, तिन्ही काळाच्याही अतीत जर असेल, तर ती काळानं बद्ध नाही. आणि जी काळानं बद्ध नाही तीच जन्म मृत्यू रहित असते, तीच आरंभ नाश रहित असते, तीच अखंड नित्य शाश्वत चिरंतन असते. ज्याप्रमाणे शास्त्रामध्ये उदाहरण दिले सोप्या भाषेमध्ये, सोन्यामधून अलंकार निर्माण झाले आणि अलंकार निर्माण झाल्यानंतर अलंकार अनेक आहेत. जशी जशी रूप भिन्न भिन्न होतात तशी नाम भिन्न भिन्न होतात. अलंकार अनेक आहेत, पण त्या अनेक अलंकारांना निर्माण करणारं सोनं मात्र एकच अखंड आहे. ते सोनं अलंकार निर्माण होण्याच्या पूर्वीही होतं, सोन्या स्वरूपामध्येच होतं. सोन्यामधून अलंकार निर्माण झाल्यानंतर सुद्धा सोन्यामध्ये यत्किंचित सुद्धा बदल न होता, बरोबर आहे ना? इकडे बघायला पाहिजे, इकडे काही नाही की सोन्यामध्ये यत्किंचित तसू मात्र सुद्धा लेश मात्र सुद्धा बदल न होता जसं सोनं पूर्वी होतं तसंच अलंकारामध्येही आहे. आणि अलंकार सर्व नाश केले तरीही पुन्हा सोनंच आहे. म्हणून अलंकार हे नाशवान आहे, अलंकार हे अनित्य आहेत, अलंकार हे असत आहेत. पण त्या अलंकाराला निर्माण करणारं सोनं जे पूर्वी आत्ता आणि नंतर, की ज्याला ना आगम आहे ना अंत आहे, असं जे तत्व जे आहे ते सोनं हे सत आहे. सोनं हे सत आणि अलंकार हे असत आहे. कळते का? पहा, हे जसं जितकं सत्य आहे तर सद्वस्तूचा संग, मग ती सद्वस्तू की जी वस्तू या विश्वामध्ये नाही आहे, विश्वामधली नाही आहे, विश्वानं बद्ध नाही आहे, म्हणजे जी विश्वाच्या अतीत आहे. आता विश्वाच्या अतीत म्हणजे वरती पाहाल तुम्ही, कारण विश्वाच्या अतीत हा शब्द मराठीमध्ये आहे, पण इंग्लिशमध्ये प्रॉपर शब्द आहे बियॉन्ड स्पेस, बियॉन्ड टाइम, बियॉन्ड ऑब्जेक्टिव्हिटी. कारण विश्व याचा अर्थच स्पेस, टाइम अँड ऑब्जेक्टिव्हिटी. हे वेदातलं आहे, आईस्टीनचं नाही. प्लीज, की जर सत्य जर असेल तर बियॉन्ड स्पेस, टाइम, ऑब्जेक्टिव्हिटी तीच वस्तू सत आहे, तीच वस्तू शाश्वत आहे, तीच वस्तू चिरंतन आहे, तीच वस्तू जन्म मृत्यू रहित आहे. अशा वस्तूचा संग. आता अशा वस्तूचा संग करणार कसा? ती वस्तू तिथं दिसेल. भगवान म्हणतायत अर्जुना, नाही रे, माझ्याशी संग जर करायचा असेल तर तू वरती जाऊ नकोस, खाली जाऊ नकोस. पुढे सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टः. अरे मी माझ्या स्वरूपानं, आणि जे माझं स्वरूप आहे कोणतं? सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म. की जो आहे हा मी कृष्ण आहे, हा मी सगुण साकार नाही आहे. मीच जे स्वरूप जे आहे ते मीच स्वरूप म्हणजेच साक्षात सच्चिदानंद परब्रह्म स्वरूप मी आहे. आणि असा जो तो मी परब्रह्म स्वरूप मी कुठं आहे? माझ्याशी संग जर करायचा असेल तर पहिल्यांदा मी कुठं आहे ते अगोदर समजून घे. मी कुठं आहे? मी कुठंही नाही आहे. नाहम वसामि वैकुंठे, भगवंताचं वचन आहे, माझं नाही. मी वैकुंठामध्ये नाही आहे. मग बरोबर लगेच म्हणा मी कैलासामध्ये सुद्धा नाही आहे. का नाही हो? बरोबर, कैलास यात्रा करा, बरोबर आहे ना, आणि कैलास बघून या. पण कैलासाचा अजूनही शिवाचं स्वरूप पाहिलेलं नाही तुम्ही. नुसता कैलास दर्शन घेऊन आलेला आहे. आत्ता म्हणलं हे करताय की जवळ गेला, पण अजून खूप लांब आहे अजूनही. तर नाहम वसामि वैकुंठे, मी वैकुंठामध्ये नाही, मी कैलासामध्ये नाही, मी कुठेही नाही आहे.
मी फक्त सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, अंतःकरणाच्या या गुहेमध्ये मी माझ्या स्वरूपानं कूटस्थ असंग चिद्रूप साक्षी चैतन्य स्वरूपेण, शांत स्वरूपेण, आनंद स्वरूपेण, परिपूर्ण स्वरूपेण अहम अहम वसामी. मी तुझ्या अंतःकरणामध्ये आहे. आता अंतःकरणात आठ कुठं आहे हो? आता परत पुन्हा पुरावले मी. म्हणजे अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये. मग हृदयामध्ये म्हणल्यानंतर नुकतंच माझं सुद्धा बायपास झालंय. ज्यांची ज्यांची बायपास झाली त्या डॉक्टरनी उघडलं हो तुमचं, परंतु अजून त्याच्यात काय कुठं दिसला नाही मला. तुमचा विठ्ठल, पांडुरंग, शिव काय दिसला नाही. हृदयामध्ये नाही आहे, काय नाही या हृदयामध्ये. हृदय याचा अर्थ म्हणून मराठी, संस्कृत, इंग्लिश काही कळत नाही अजिबात. की हृदय याचा अर्थ हे हृदय नाही आहे, अंतःकरण. आणि अंतःकरणामध्ये मी सन्निविष्ट आहे. सन्निविष्ट शब्द संस्कृतमध्ये आहे. मी अत्यंत सन्निविष्ट, अत्यंत जवळ जवळ, सामिप्य, स्वरूप नाही, सायुज्य. बरोबर आहे ना? खूप वर्षांनी आम्ही भेटतो. खूप वर्ष झाली मला सुद्धा. म्हणून मी डॉक्टर सांगितलं मी मुद्दाम लवकर येतो जरा ऐकायला, मलाही जरा बरं वाटेल काहीतरी. की मी सन्निविष्ट आहे म्हणजे मी तुझ्या जवळ आहे. तुझ्या जवळ तुझं स्वरूप तेच माझं स्वरूप आहे. अरे माझं स्वरूप तेच तुझं स्वरूप आहे. लक्षात घ्या. म्हणजे ह्याचा अर्थ ती सद्वस्तू कुठं आहे? माझ्या जवळ नाही, माझ्या आत नाही. मी सत्स्वरूप, हेच सत्स्वरूप आहे. अहो म्हणून तरी आपले मराठीमध्ये आपले तुकाराम महाराज किती सोप्या भाषेत म्हणतात नाही का? तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. कुठे ढूंढतोयस? हिंडून हिंडून काहीही मिळणार नाहीये. पहिला हिंडण्यात थांबव. पहिल्यांदा स्टॉप इट. कुठं भटकतोयस? भटकून 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 काय मिळणार आहे? काही हे मिळणार नाही. लक्षात घ्या. फक्त तुमचे खिशे रिकामे होती, बाकी काहीही होणार नाही. आणि तुम्ही जर ग्रंथ जर लिहिला की हे दर्शन झालं, ते दर्शन झालं, ते बघितलं, ते बघितलं, एवढंच फक्त होईल. ह्याच्यापेक्षा काहीही होणार नाही. म्हणून माझ्या जवळ माझं स्वतःचं स्वरूप म्हणजेच परमेश्वराचं सत्स्वरूप आहे. म्हणजे तुकाराम महाराजही तेच म्हणतात, अरे तुझ्या जवळच तुझं स्वरूप आहे. आणि तुझं स्वरूप जर माझं असेल, माझं स्वरूप तुझं असेल, तर मग सद्वस्तूची संग. आता बघा मी स्टेप बाय स्टेप दाखवतो. मग सद्वस्तूची संग म्हणजे कुणाचा संग होणार? सद्वस्तू ही काल्पनिक नाही आहे. इट इज नॉट ए कॉन्सेप्ट. इंग्लिशमध्ये शब्द वापरतो मुद्दाम, कारण हे सगळं काय इंग्लिशमध्ये कॉन्सेप्च्युअल थिंकिंग. हे सगळे लोक म्हणतात हे बुद्धिवादी आहे, बुद्धीनं कॉन्सेप्ट केले. तो कॉन्सेप्ट इज नॉट ए ट्रुथ. लक्षात घ्या. अँड ट्रुथ इज नॉट द ऑब्जेक्ट ऑफ युअर कॉन्सेप्ट. ॲब्सोल्युटली रॉंग आहे की कॉन्सेप्ट नाही आहे. आणि त्यामुळं सद्वस्तूचा संग, जर ती वस्तू निर्गुण निराकार स्वरूप जर असेल, ती वस्तू जर सच्चिदानंद स्वरूप जर असेल, ती वस्तू जर निर्विकार स्वरूप जर असेल, तर त्या वस्तूचा संग कसा करणार? नाही का? ती वस्तू माझ्या जवळच आहे. आणि म्हणून त्या वस्तूचा संग म्हणजे खरा सत्संग. म्हणून श्रुती सुद्धा म्हणते, यो वेद निहितं गुहायां परमे व्योमन् सोऽश्नुते सर्वान् कामान् सः ब्रह्मणा विपश्चितेति. की जर ती वस्तू जर जाणायची असेल, ती वस्तू जर संग जर करायचा असेल, तर त्या वस्तूचं स्वरूप आपल्या आतच आहे.
आणि आपल्या आतच आपल्या स्वरूपामध्ये जर संग करायचा असेल तर आपल्याला त्या स्वरूपाची काय केली पाहिजे, काय वृत्ती निर्माण झाली पाहिजे. पुन्हा तोच विषय की जिथं जिथं संग असेल तिथं तिथं वृत्तीची महत्वाचं लक्षात घ्या. उद्या स्पष्टीकरण मी देईन की जिथं जिथं संग आहे तिथं तिथं वृत्तीची आवश्यकता आहे. मग असत वस्तूचा संग जरी असला तरीही वृत्तीची आवश्यकता आहेच. वृत्तीशिवाय ज्ञान नाही, वृत्तीशिवाय अनुभूती नाही. तर मग सद्वस्तू जर माझ्या आतच जर असेल, माझं स्वरूपच जर असेल, तर मग त्या सद्वस्तूचा संग जर करायचा असेल तर काय झालं पाहिजे, तर त्या सद्वस्तूची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. लक्षात घ्या, सद्वृत्ती, सद्वस्तूची वृत्ती आणि सद्वस्तूची वृत्ती निर्माण होणं म्हणजे हा घट आहे, हा पट आहे, हे टेबल आहे असं होणार नाही. का बरं? कारण मीच मीला जाणतोय. कुणावा? मीच मीला जर जाणत असेल, मीच मीची जर वृत्ती, जर अहमची वृत्ती जर निर्माण करायची असेल तर ती वृत्ती घटपटादी प्रमाणे होणार नाही, ही सद्वस्तू म्हणून होणार नाही, हा आत्मा म्हणून होणार नाही. तर ती सद्वस्तूची वृत्ती म्हणजे आत्माकार वृत्ती. आणि आत्माकार वृत्ती म्हणजे त्याला संस्कृतमध्ये उद्या मी सांगेन सर्व अखंडाकार वृत्ती, की ज्या वृत्तीमध्ये द्रष्टा, दृश्य, दर्शन या व्यवहारामध्ये त्रिपुटी आहे. तुम्ही रोज एक एक पान वाचता, माहिती आहे का महाराजांचं? वाचताना सत्संगामध्ये तुमच्या मी वाचले, मला माहित आहे. बघा तुम्ही की सर्व त्या ठिकाणी, की सर्व जिथं जिथं व्यवहार आहे तिथं तिथं त्रिपुटी आहे. द्रष्टा, दृश्य, दर्शन. आणि जिथं त्रिपुटी आहे तिथं द्वैतजन्य ज्ञान आहे. बरोबर? मग संपूर्ण सर्व जर द्वैतात्मक असेल, सर्व जर त्या ठिकाणी जर संपूर्ण त्या ठिकाणी त्रिपुटी जर असेल, तर मीनच मीला जर जाणायचं असेल, मीनच मीची जर वृत्ती निर्माण करायची असेल, तर त्या ठिकाणी द्रष्टा ही मीच, दर्शन घेणाराही मीच, मीच दर्शन घेतोय. बघा, मीच जर दर्शन घ्यायचं असेल तर मीही नाही आणि दर्शनाची वस्तूही नाही, राहत ते फक्त एकच वस्तू राहते, की ज्या ठिकाणी द्रष्टा, दृश्य, दर्शन हा संपूर्णपणानं हा जो काही त्रिपुटीचा व्यवहार संपतो. आणि जिथं त्रिपुटी संपते तिथं सद्वस्तूचा संग, सद्वस्तूची वृत्ती, अखंडाकार वृत्ती निर्माण होते. आणि त्या वस्तूचा ही वृत्ती निर्माण करणं म्हणजे खरा सत्संग आहे. कळलं? अजून खूप लांब आहे, थांबा म्हणून मी थांबलोय, जरा मुद्दाम थांबलो. ही सद्वस्तूचा संग काय कळलं हो? म्हणून काही कळलं नाही. बरोबर आहे ते. भेट मी टाळा कशाला वाजवल्या, आता बंद करा. काळजी बरोबर. आता खरा पुढे येतोय मी. काय आहे शास्त्राचं गमक आहे. मग ही अखंडाकार वृत्ती निर्माण होणं हाच खरा सत्संग आहे. परंतु दुर्दैवानं मीच माझ्याजवळ आहे, पण मी माझ्याजवळ पाहताना मी कधीही मीच आहे असं मला कधीही दिसत नाही. मी पासून तो मी खूप दूर आहे. जवळच आहे पण फार दूर आहे. आणि फार दूर आहे तरी तो
Infinite is the distance between the myself and the self. Myself and myself मध्ये infinite is the distance. आणि म्हणून there is no distance at all. तो मीच आहे. मग तो मीच असून सुद्धा मला आजपर्यंत 60 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये 80 वर्षामध्ये ती वस्तू कधी दिसलीही नाही, कधी भासलीही नाही, कधी अनुभवायलाही आली नाही, कधी काहीच नाही, किंवा तिने येऊन सांगितलं सुद्धा नाही आहे. भगवान जरी म्हणाले सर्वस्यचाम हृदिसिन्नविष्टः, आम्ही फक्त पाठ म्हणतो, पण तरी सुद्धा आम्ही परत भगवंताला बाहेरच पाहण्याचा विचार नाही का. आत पाहत नाही आहे, बाहेरच पाहतोय, आत पाहू शकत नाही. मग माझ्या जवळच मी आहे, पण मी माझ्यापासून दूर जर असेल तर आज माझ्या अंतःकरणामध्ये सद्वस्तूची वृत्ती निर्माण झालेली नाही आहे. बरोबर आहे? आता काळजी बरोबर का? मग सद्वस्तूची वृत्ती निर्माण झालेली नाही, आणि म्हणून खरा जर सत्संग जर निर्माण करायचा असेल तर तुमचा आणि माझा प्रत्येक साधकाचा पुरुषार्थ काय आहे, प्रत्येक साधकाचा प्रयत्न काय आहे, पुरुषार्थ अंतिम एकच की ही वृत्ती निर्माण करणं. ही वृत्ती अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे, की ज्या वृत्तीच्या मुळं मला अनुभव येईल की मी कोण, मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम इति. ही वृत्ती निर्माण झाली पाहिजे. पण मग प्रश्न या ठिकाणी पडतो की मग ही अखंडाकार वृत्ती ही कशी निर्माण होणार, हा खरा सत्संग कसा निर्माण होणार. त्यासाठी दुसरा सत्संग आहे, आणि तो संग म्हणजे सद्गुरूंचा संग. ती वृत्ती निर्माण होण्यासाठी, पुन्हा मी 3दा 4दा म्हणतोय, ही वृत्ती निर्माण होण्यासाठी काय केलं पाहिजे? काहीही करायचं नाही. वृत्ती निर्माण होण्यासाठी काहीही करता येत नाही. जर करायचं असेल तर एकच करायचं आहे की ज्याच्या अंतःकरणामध्ये ही वृत्ती आहे त्याच्याकडं जाणं. बरोबर आहे ना? बाकी दुसरं काहीच नाही आहे. कळते का? बघा, कळते का? नाही समजत मला वाटते. ठीक आहे, असू दे, येतो मी सोप्या भाषेत. की ज्याच्या अंतःकरणामध्ये ही वृत्ती निर्माण झाली आहे त्याच्याकडं जाणं म्हणजेच सद्गुरूंच्या कडं जाणं. म्हणून सद्गुरूंचा संग म्हणजेच कळत न कळत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सत्संगच आहे. मग सद्गुरूंचा संग जर हा जर संग जर असेल तर तुम्ही म्हणा मग ही वृत्ती निर्माण झाली आहे का नाही, कळणार कसं हो तुम्हाला? माझ्या आत मनामध्ये काय आहे तुम्हाला काय कळणार? काही कळणार नाही. लक्षात घ्या, काही चिंता करू नका, काहीच कळणार नाही. मी खरा आहे का खोटा आहे काय कळणार आहे? काही कळणार नाही. म्हणून सद्गुरू, म्हणून सद्गुरू कोण? भाषा एकच आमची. ज्यांच्या अंतःकरणामध्ये ही वृत्ती निर्माण झाली आहे, अखंडाकार वृत्ती निर्माण झाली आहे, की ज्याच्यामुळं मी कोण याचा साक्षात्कार झालेला आहे. ते कोण? ते म्हणजे सद्गुरू. म्हणजे ते जर सद्गुरू जर असतील तर सद्गुरू हे शरीर नाही. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सद्गुरु कोण?
मी शरीर नाही, मी इंद्रिय नाही, मी प्राण मन बुद्धी चित्त अहंकार नाही, मी अज्ञान नाही. मी कोण? मी साक्षात अहम ब्रह्मास्मी इति सच्चिदानंद स्वरूप. म्हणजे सद्गुरु ही व्यक्ती नाही, सद्गुरु हे शरीर नाही, सद्गुरु हा जीव नाही. सद्गुरु कोण आहे? या सगळ्याच्या अतीत आहे. ते गुरु, ते सद्गुरु आहेत, लक्षात घ्या. मग ते जे गुरु आहेत म्हणजे गुरु कोण? गुरु हे साक्षात तत्व स्वरूप आहे. गुरु हे साक्षात ज्ञान स्वरूप आहे. गुरु हे साक्षात सच्चिदानंद स्वरूप आहे. की गुरु आणि ईश्वर दोन नाही, ईश्वर आणि गुरु दोन नाही, तर ईश्वर हाच गुरु स्वरूप आहे आणि गुरु हाच ईश्वर स्वरूप आहे. आणि म्हणून ज्ञानदेवानी सुद्धा आपल्या सद्गुरूंना संबोधन करताना काय शब्द वापरले बघा, सगळ्यांना पाठ आहे ते. की पसायदानाला आरंभ करताना तिथं कधी त्यांनी निवृत्तीनाथ हा शब्द वापरलेला नाही आहे, एक व्यक्ती संबोधन केलेली नाही आहे. बघा तुम्ही शब्द कसे आहेत. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे, तोषो निमदयावे पसायदाने. आता विश्वात्मके देवे, की गुरुना संबोधन करत असताना शरीर पाहिलेलं नाही आहे, व्यक्ती पाहिलेली नाही आहे, एक रक्ताचं नातं पाहिलेलं नाही आहे, तर या सगळ्याच्या अतीत असलेलं विश्वात्मक तत्व जे आहे, देव स्वरूप आहे, साक्षात चैतन्य स्वरूप आहे, तेच परमात्म स्वरूप हाच माझा गुरु आहे. म्हणजे तोच तो परमात्मा निवृत्तीनाथ आत्मा नावानं गुरुरूपात येऊन माझा उद्धार करतोय. लक्षात घ्या. म्हणजे ईश्वर स्वरूप तेच गुरु स्वरूप आहे आणि गुरु स्वरूप हेच ईश्वर स्वरूप आहे. मग हे जर सत्य जर असेल तर जर मग हे असेल तर सद्गुरूंचा संघ म्हणजे कुणाचा संघ? सद्गुरूंचा संघ म्हणजे सद्वस्तूचा संघ आहे. सद्गुरु बरोबर ना, सद्वस्तूचा संघ सद्गुरु. मग हे जे सद्गुरु जे आहेत मग तो का नाही होत? निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप कधीही गुरु होत नाही. परब्रह्म गुरु नाहीच आहे. परब्रह्म स्वरूप ज्या वेळेला माया उपाधी घेऊन शरीर धारण करतो त्याच वेळी त्याला गुरुरूपत्व गुरुत्व प्राप्त होतं. गुरुचं काम काय? गुकारो अंधकार रुकारो तन्निवर्तक इति गुरु. की गुरुचं कार्य एकच आहे की शिष्याना उपदेश देणं. आणि म्हणून गुरूंचा संघ म्हणजे व्यक्तीचा संघ नाही, जीवाचा संघ नाही, संसारी जीवांचा संघ नाही, तर गुरूंचा संघ म्हणजे सत्स्वरूपाचा संघ. गुरूंचा संघ तुम्ही घ्यावा. आणि गुरूंचा संघ जर घ्यायचा असेल तर तुम्ही म्हणाल कशासाठी? कोणतं का आवश्यकता आहे का? आहे. गुरूंच्या शिवाय ज्ञान नाही, गुरूंच्या शिवाय आत्मसाक्षात्कार अनुभूती नाही. हे त्रिकाल अबाधित सत्य. आचार्यांनी सर्वांना उपदेश आदेश दिलेला आहे. पंडितेनापि स्वातंत्र्येण ब्रह्मान्वेषणं न कुर्यात्.
की कितीही जरी महाविद्वान जरी माणूस जरी असला, व्हर्सटाईल जरी असला, सर्व व्यवहार शास्त्रामध्ये पारंगत जरी असला, तरी कधीही त्यांनी स्वतंत्रपणानं स्वबुद्धी प्रामाण्य ठेवून कधीही आत्मविचार किंवा ब्रह्मविचार करायचा नाही, करू नये. कारण स्वतंत्रपणानं स्वबुद्धी प्रामाण्यानं विचार कराल तर कधीही तुम्हाला साक्षात्कार मिळणार नाही. कारण या सगळ्या विचारांच्या मध्ये दोष आहे. आणि म्हणून निर्दोष जर ज्ञान जर पाहिजे असेल, निसंशय जर ज्ञान पाहिजे असेल, सम्यक यथार्थ ज्ञान जर पाहिजे असेल, तर सद्गुरूंच्या जवळच गेलं पाहिजे. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तद्विज्ञानार्थं गुरुमेवाभिगच्छेत् श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं समित्पाणीति. भगवान म्हणतात, आचार्य म्हणतात, सर्व शास्त्र एक मुखानं सांगतं की गुरुना शरण जा, गुरूंच्याकडं जा. आता गुरूंच्याकडं जाणं, आता पुन्हा प्रश्न आहे की भगवान सुद्धा गीतेमध्ये तर म्हणतात सगळ्यात शेवटी सुद्धा समारोप करताना सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. की तू मला सद्गुरूंना शरण जा. मग सद्गुरूंना शरण जाण्याचं कारण काय, प्रबोधन काय, एकच. सद्गुरूंच्याकडं जाण्याचं प्रयोजन एकच. कोणतं? ही वृत्ती, अखंडाकार वृत्ती माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी, म्हणजे ज्ञानाची वृत्ती निर्माण व्हावी, ज्ञानाची अनुभूती व्हावी. त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी मी सद्गुरूंच्याकडे, बरोबर का? तर कारण एकच, मी आणि मी ह्याच्यामध्ये जर भेद जर निर्माण झाला असेल तर तो प्रत्यक्षामध्ये भेद नाही आहे, तो हा अज्ञानजन्य भेद आहे. या अज्ञानाच्या आवरणामुळेच, या मायेच्या आवरणामुळेच, या अज्ञानाच्या आवरणामुळेच मी माझं स्वतःचं स्वरूप पाहू शकत नाहीये, माझं स्वतःचं स्वरूप दर्शन घेऊ शकत नाहीये. लक्षात घ्या. कारण का? अज्ञानाचं आवरण आहे. आणि म्हणून माझं कर्तव्य, माझं स्वरूपाचं दर्शन. म्हणून याज्ञवल्क्यांची श्रुती सुद्धा जर म्हणते आत्मावारे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः. हे मैत्रेयी, जर तुझं जर आद्य कर्तव्य जर काही असेल तर कर्तव्य कोणतंही नाही आहे. विश्वातले विषय पाहणं आणि विषयांचं दर्शन घेणं हे कर्तव्य नाही आहे. कोणीही घेऊ शकेल, डोळे उघड आणि पहा. पण खरं कर्तव्य जर असेल तर आत्मावारे द्रष्टव्य, स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन घेणं. म्हणजे कुणाचं घेणं? द्रष्ट्यानं द्रष्ट्याचं दर्शन घेणं. मी सर्व विश्वाचं दर्शन घेतो, त्या विश्वात्मक असलेल्या दर्शन घेणारा जो मी, या मीच दर्शन घ्यायचं आहे. आणि ते मीनं घेतलेलं दर्शन म्हणजेच आत्मदर्शन आहे. आणि ते आत्मदर्शन घेणं हे जर कर्तव्य जर असेल तर फक्त एकच की अज्ञान रूपी अंधाराचं आवरण नाहीस करणं. आणि ते नाहीस करून ती वृत्ती निर्माण करण्यासाठी गुरूंच्याकडं जाणं. आणि गुरूंच्याकडं जाणं म्हणजे गुरूंना समर्पण होणं, गुरूंना अनन्य भावानं शरण जाणं हो. बरोबर. मग गुरूंना अनन्य भावानं शरण गेला तर शरण जाणं म्हणजे काय? आणखी फार वेगळा विषय. आचार्यांनी शरणागतीची व्याख्या केलेली आहे, तो सोडून जा आपण. की शरणागती म्हणून भगवंतानी शब्द वापरलाय सर्व भावेन भारत.
सर्व भावानं, म्हणजे होल हार्टेडली. इंग्लिशमध्ये भाषांतर बरोबर आहे, इंग्लिश भाषांतर भरपूर आहे तिथं गीतेची, की ज्याचा काही हेड ॲक केलं नाही आहे. आम्ही इंग्लिश बोलतो पण तरी चुकीचंच बोलतो, पण तरी बोलतो, काय पर्याय नाही आहे. मर्यादा आहे की शरणागती तसं नाही आहे की सर्व भावेनं, म्हणजे होल हार्टेडली नाही आहे. हार्ट ही एकच आहे, तर हार्ट हे सर्व भाव म्हणजे संपूर्ण श्रद्धेनं. पहिला भाव की जर शरणागती जर तुम्हाला करायची असेल, जर समर्पण जर व्हायचं असेल, तर समर्पणासाठी अब्सोल्यूट श्रद्धा, निरतिशय श्रद्धा पाहिजे. आणि निरतिशय श्रद्धा म्हणजे निसंशय विकल्परहित श्रद्धा पाहिजे. एक जरी शंका जरी निर्माण झाली, एक जरी संशय निर्माण झाला, तरी जन्म जन्म केलेली साधना विध्वस्त होईल. लक्षात घ्या. एक शंका निर्माण झाली तर तुम्ही जन्मभर ज्या मार्गाने जाताय त्या मार्गापासून तुम्ही फार दूर जाल. अशी अनेक माणसं या ठिकाणी सुद्धा आहेत. कारण श्रद्धा उडाली. म्हणून जर समर्पण व्हायचं असेल, शरणागती जर पाहिजे असेल, तर अब्सोल्यूट नितांत निसंशय निर्विकल्प श्रद्धा पाहिजे. कुणावर? गुरूंच्यावर. आणि गुरूंच्यावर श्रद्धा जर राहिली तरच त्या श्रद्धेमधून भाव निर्माण होतो. सर्व भावेन. भाव केव्हा निर्माण होईल? विश्वास असेल तर भाव होईल, विश्वास नसेल तर भाव कधीच निर्माण होत नाही आहे. नो कन्सर्न आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, नो कन्सर्न. म्हणजे श्रद्धा पाहिजे. श्रद्धेमुळे भाव निर्माण होतो आणि भावामधूनच स्नेह निर्माण होतो आणि त्यामधूनच भक्तीचा भाव निर्माण होतोय. आणि म्हणून सर्व भावानं म्हणजे श्रद्धा भक्तियुक्त अंतःकरणानं समर्पण हो. दुसरा भाग किंवा श्रद्धा भक्तियुक्त अंतःकरणानं समर्पण बोलणं सोपं आहे हो, पण प्रत्यक्ष कसं होणार? की केव्हा व्हाल? बघा तुम्ही, एकदाच व्हाल. केव्हा? ज्या वेळा तुमच्या आत मनाला इन टोटो जेव्हा समजेल, उमजेल, अनुभवाला येईल की बस हीच व्यक्ती, हेच स्थान मला माझ्या जीवनाचा उद्धार करेल. ज्याप्रमाणे गीता पहा, 2 मिनिटात संपवतो. चालेल ना? उशीर होतोय, काय बिघडत नाही. रोजला आपण जेवतोय, रोज भजन करतोय, नंतर भजन करा, नंतर उशिरा जेवण करा, काय बिघडत नाही. अहो मी सुद्धा उशिरा जेवणार, माझी वेळ झालेली आहे खरं म्हणून. तर गोळ्या घेतलेल्या जातात. तर की खरोखर भगवंतांनी काय सांगितलेलं बघा. अर्जुन हा भगवंताच्या सान्निध्यामध्ये अनेक वर्ष होता, पण अनेक वर्ष असून सुद्धा भगवंताला कधी त्यानं गुरु म्हणून मानलेलं नाही. भगवंताविषयीच्या अंतःकरणामध्ये कधीही गुरु भाव निर्माण झालेला नाही. ही इज अ फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. फक्त मार्गदर्शन केलं, सर्व संकटांच्या मधून त्यांना मुक्त केलेलं आहे. पण गुरु फक्त एकदाच झाले भगवान. बरोबर आहे ना? आणि ज्या वेळेला अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये गुरु भाव निर्माण झाला, त्याच वेळेला अर्जुना आपण होऊन भगवंताला शरण जातो. कार्पण्य दोषो पाहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यच्छ्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शालिमान् त्वां प्रपन्न. बघा शोधोय भगवंता, आज मी तुझा मित्र नाही आहे, आज मी तुझा मेहणा नाही आहे. बरोबर आहे? नातं मेहण्याचं नातं नाही आहे, कसलंही नातं नाही आहे. आज मी तुझा शिष्य आहे.
अर्जुनानं पहिल्यांदा शब्द वापरलेला आहे. म्हणजे मी तुझा शिष्य आहे का, तर मी तुला समर्पण झालेलं आहे. का समर्पण झालो? आज मला कळलं की आता तोच एकमेव माझ्या जीवनाचा आधार आहे, तोच माझ्या जीवनाचा आश्रय आहे, तोच माझ्या जीवनाची निष्ठा आहे, तोच माझ्या जीवनामध्ये प्रकाश आहे की या अंधारामधून बाहेर काढून मला पुन्हा एकदा स्वच्छ आणि शुद्धच असलेलं माझं स्वरूप तू मला दाखवू शकतो. म्हणजे श्रद्धा भक्ती हे शब्द नाही आहे, आत तळमळलं पाहिजे, आत माणसांना हेल्पलेस झालं पाहिजे. म्हणून अगतिकता नारद महर्षींनी नारद भक्ती सूत्रामध्ये शब्द आहे दैन्यत्व आलं पाहिजे, माणसाला हेल्पलेस झाला पाहिजे, चारी मुंग्या चीज झाला पाहिजे. त्याच वेळेला हा अहंकार खाली, त्याच वेळेला हा अहंकार सबमिट होईल. त्याच वेळेला मला कळेल की आज मला माझ्या जीवनामध्ये कोणीही नाही आहे. बस माणसं नाही, पती नाही, पत्नी नाही, आई नाही, वडील नाही, समान एकमेव भक्त आहे आणि तो म्हणजे माझा गुरु आहे. ही भावना, ही ॲटिट्यूड निर्माण झाली पाहिजे. अशी ज्या वेळेला दैन्यता निर्माण होईल त्याच वेळी मी समर्पण होतो, आणि ज्या वेळेला समर्पण होतो त्यावेळेला श्रद्धा भक्तियुक्त अंतःकरणानं एकही संशय न ठेवता हेच माझ्या जीवनाचा उद्धार करते या एका विश्वासानं मीच मला सबमिट करतो. इंग्लिश शब्द बरा आहे, मी मला सबमिट करतो, बरोबर आहे. आणि सबमिट करणं म्हणजे परत एकदा सबमिट केलं की मी काय नाहीच, अरे तोच फक्त आहे, मी कुठं आहे. कारण एकदा सबमिट केलं, दोनदा सबमिट करता येत नाही. लक्षात घ्या, आजही केलं, उद्याही केलं, परत केलं, थरवाही केलं, हे काय अर्थ आहे काय. मग भगवान जर अरे काल काय ह्यानं केलं बाबानं, बरोबर आहे ना. सबमिशन एकदाच आयुष्यामध्ये, स्वतःनं स्वतःला गुरुना समर्पण करणं, स्वतःलाच देणं. मी नाहीच, फक्त गुरु हेच राहतात. ही जर अवस्था जर झाली तर ती अवस्था म्हणजे शरणागती. या अवस्थेमध्ये काय होईल, आता 4-5 शब्द वापरतो. गुरु हीच श्रद्धा, माझे शब्द मी सतत वापरतो. गुरु हीच निष्ठा, गुरु हीच सेवा, गुरु हीच उपासना, गुरु हीच ध्यान. नवे माझं जीवन अंतर्बाह्य गुरुमय हो. अंतर्बाह्य म्हणजे शरीरानं नव्हे, परत सांगतो, शरीरानं गुरुशी एक रूप व्हायचं नाही, प्लीज, होता येणार नाही. अंतरंगानं एक रूप व्हायचं आहे की हे गुरुमयमय झालं पाहिजे. आणि अशी ज्या वेळेला मनाची अवस्था असते त्यालाच म्हणलं जातं शरणागती. म्हणून सत्संग, सद्वस्तूचा संग हा खरा संग. पण तो खरा संग निर्माण होण्यासाठी दुसरा संग म्हणजे सद्गुरूंचा संग, आणि सद्गुरूंचा संग म्हणजेच सद्वस्तूचा संग, आणि सद्वस्तूचा म्हणजे सद्गुरूंचा संग. आणि यामुळं गुरुच्या असा शरण झाल्यानंतर गुरु त्या साधकाला उपदेश काय देतील, काहीही देणार नाही. फक्त एकच उपदेश म्हणजे मी कोण आहे. असा ज्यावेळी प्रबोधन होईल, ते शास्त्र आहे, ते मी सोडून देणार आहे की गुरूंचा उपदेश एकच कार्य की अज्ञानाचा निराश करणं आणि शिष्याच्या अंतःकरणामध्ये आत्मस्वरूपाच्या वृत्ती निर्माण करणं, की ज्यामुळं शिष्यही म्हणू शकेल काय
मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र दिव्ये न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानंद रूप शिवोहम. ही वृत्ती शिष्याच्या अंतःकरणात निर्माण होणं म्हणजेच सद्गुरूंची कृपा आहे, म्हणजेच ईश्वराची कृपा आहे. आणि सद्गुरूंची कृपा म्हणजेच आत्मसाक्षात्कार आहे. तो ज्या वेळेला होतो त्यावेळेला तोही म्हणतो धन्योहम 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 पुनः पुनः. माझं जीवन कृतार्थ आणि परिपूर्ण. ही अवस्था गुरूंच्या कृपेनं. आणि म्हणून सत्संग करावा. मग असा सत्संग करताना आता एक शंका निर्माण करतो. रात्रभर विचार करायचा आहे तुम्ही. मी तुमच्या डोक्यात जरा गेलेलं की बरं आहे, झोपणार नाही तुम्ही. हो, नुसतं मान हाणून काय उपयोग आहे की हे सगळं ठीक आहे, सगळं वा माझ्या हात आनंद. किती बरं वाटतं रे का ऐकायला. हे वाटतं ऐकताना बरं, पण प्रत्यक्षामध्ये गुरु उपदेश देतात. गुरु शिष्याला आपलं स्वतःचं स्वरूपाचं दर्शन देतात. आणि दर्शन देता देता श्रवण करता करताच कळतं की आनंद आपल्या जवळ. तुम्ही भागवत ऐका, अलौकिक भागवत, की प्रत्यक्ष ज्या वेळेला भागवत ऐकतो त्यावेळेला आम्ही आमची राहतच नाही आहे. मी राहत नाही आहे, तर एका विश्वामध्ये जातो की जणू काही परमेश्वराशी एक रूप होऊन मी मुक्त आहे अशीच अनुभूती येते. पुढपर्यंत त्या सत्संगामध्ये तुम्ही पूर्ण केलं वाक्य असेपर्यंत, पण नंतर हे जात निघून. म्हणजे ही आनंदाची अनुभूती केव्हा तरी येते की नाही? येते. पण आनंदाची मीच आनंद तृप्त आहे ही कळतंय, अनुभूती येते. पण हा आनंद टिकत नाही, ही अनुभूती स्थिर होत नाही हे कळतंय. पण व्यवहारामध्ये मी आलो, मी जीवन जगायला लागलो की जणू काही ते गेल्यासारखंच वाटतं. बरोबर? मग असं का? गुरूंच्या मध्ये दोष आहे, शास्त्रामध्ये दोष आहे, उपदेशामध्ये दोष आहे, परंपरेमध्ये दोष आहे. काय आहे? का असं होतं? जन्म जन्म त्या ठिकाणी आम्ही श्रवण करतो, जन्म जन्म शास्त्र श्रवण मननादी करतो. मग आमचं ज्ञान, आमची अनुभूती स्थिर का होत नाही? बरोबर? का होत नाही? आणि जर होत नसेल तर कारण काय? आणि मग ती स्थिर कशी करायची की ज्याच्यामुळं माझं राहिलेलं जीवन तरी असं झालं पाहिजे आनंदाचे डोही आनंद तरंग. ज्या ज्या ठिकाणी मनदाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. ही जीवन चालता बोलता उठता फिरता स्पर्श करताना योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संग विहीरा यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदति नंदति नंदत्येव. चालता बोलता उठता फिरता स्पर्श करताना माझं संपूर्ण जीवनच आनंद स्वरूपानं अंतर्बाह्य परिपूर्ण झालं. ही ज्या वेळेला अवस्था येईल तीच जीवन मुक्तावस्था मी अनुभवेन. आणि ती जर जीवन मुक्तावस्था जर मला मिळाली तर त्याच वेळी मी हे जीवन सोडत असताना, हे पार्थिव शरीर सोडत असताना मी म्हणू शकेन तितक्याच आनंदानं आम्ही जातो अमुच्या गावा
आमचा राम राम. बस आम्ही निघालो, जिथून आलो तिथंच निघालो. बस ही आनंदाची शांतीची परिपूर्ण अवस्था शेवटच्या क्षणापर्यंत राहणं, ही जी सहजावस्था जी आहे, सहज समाधी अवस्था आहे, हीच निष्ठा आहे. ही कशी मिळवायची आणि कोणत्या प्रकारच्या साधना शास्त्रकारांनी सांगितल्या किंवा ज्ञानदेवानी सांगितल्या, पसायदानामध्ये क्रमानं उद्या आपण पाहू. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.